नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक महत्त्वपूर्ण अपडेट निपुण महाराष्ट्र ॲपवर यावर्षी निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत चालू शैक्षणिक वर्षात म्हणजे 2026-27मध्ये इयत्ता पहिलीचा समावेश करण्यात येणार आहे. हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तसेच इयत्ता पहिली आणि दुसरीचे अध्ययन स्तर आणि सुधारित निपुण लक्ष हे सुसंगत असून चाचणीसाठी आवश्यक साधन निर्मिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथील मराठी आणि गणित विषयाच्या अनुभवी तज्ज्ञ शिक्षक गटामार्फत करण्यात आलेले आहे. एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे की मागील शैक्षणिक वर्षामध्ये निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता 2री ते 5वीच्या वर्गांच्या भाषा आणि गणित विषयातील जे कौशल्य आहेत त्यांच्या अध्ययन स्तर निश्चितीच्या बाबतीत कामकाज झालेलं होतं. या शैक्षणिक वर्षामध्ये मात्र इयत्ता पहिलीचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे आणि यावर्षी इयत्ता पहिलीचे जे सुधारित निपुण लक्ष आहेत पहिली आणि दुसरीचे जवळपास ते सुसंगत असल्यामुळे पहिलीच्या वर्गाची सुद्धा अध्ययन स्तर निश्चिती होणार आहे आणि त्यासाठी आवश्यक असणारे जे काही साधन निर्मिती आहे ते साधन निर्मितीच्या काही कार्यशाळासुद्धा SCRT पुणे येथे यापूर्वीच झालेल्या आहेत. या कार्यशाळेच्या माध्यमातून इयत्ता पहिलीच्या अध्ययन स्तर निर्मितीच्या संदर्भातलं कामकाजसुद्धा सुरू झालेलं आहे. तर ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे की अध्ययन स्तर आधारित मनोरंजक खेळ हे सुद्धा निपुण महाराष्ट्राचा जो ॲप आहे निपुण महाराष्ट्र SCRT ॲपमध्ये विद्यार्थ्यांसाठी खास मराठी आणि गणिताचे अध्ययन स्तर आधारित मनोरंजक खेळ नव्याने उपलब्ध करून दिलेले आहेत. तर जे शिक्षक हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी निपुण महाराष्ट्र ॲप लॉग इन करून आपल्या विद्यार्थ्यांना हे गणित आणि भाषेचे अध्ययन स्तर आधारित मनोरंजक खेळ दाखवणं आवश्यक आहे. तर आजच आपल्या ॲपमधील निपुण तरंग खेळत शिकूया हा जो टॅब आहे त्या टॅबच्या आधारे विविध खेळांचा अनुभव घ्या आणि विद्यार्थ्यांकडून हे मनोरंजक खेळ करून घ्या. बरेच जण निपुण महाराष्ट्र ॲप हे फक्त विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी म्हणजे चाचणीपुरतंच वापरतात, परंतु जे शिक्षक नियमितपणे हे ॲप वापरतात ते चाचणीसह इतर जे वेगवेगळे टॅब आहेत त्या टॅबचा जर वापर विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अध्ययनाध्यापनासाठी केला तर निश्चितच चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता वाढीस मदत होत असते. त्यासाठी अध्ययन स्तर आधारित मनोरंजक खेळ हे सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना निपुण तरंग खेळत शिकूया या टॅबच्याद्वारे विद्यार्थ्यांना खेळांचा अनुभव द्या. अजून एक महत्त्वाची अपडेट आहे की जे निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत मूल्यमापनासाठी गणित आणि मराठी विषयाच्या अध्ययन स्तरांची निर्मिती केलेली आहे तर ती कशी केली जाते हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर यासाठी अध्ययन स्तर निहाय निपुण साधनांची जी टूल्स निर्मितीची चाचणी आहे या चाचणीची प्रक्रिया करताना त्याचा एक आपल्याला सुद्धा प्रश्न असेल की हे कोण करतं, तर हे कोण करतं यासाठी आपल्याला टप्पेसुद्धा समजून घ्यावे लागतील. तर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथे निपुण महाराष्ट्र अभियानाची अध्ययन स्तर आणि चाचणीची साधन निर्मितीची प्रक्रिया टप्पेन्याय होत असते. जसं पहिला टप्पा आहे की वरिष्ठ अधिकारी पातळीवर तज्ज्ञ गटाची चर्चा होते. त्यानंतर अनुभवी विषय तज्ज्ञ आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये विचारविनिमय होतो. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या अध्ययनाचे टप्पे आणि प्रक्रियेबाबत विचारमंथन केलं जातं. त्यानंतर तज्ज्ञ गटाद्वारे मूल्यमापनाचे स्तर निर्मिती केली जाते. वरिष्ठ अधिकारी गटाद्वारे पुनरावलोकन केलं जातं. तज्ज्ञ शिक्षक गटाद्वारे नमुना चाचणी साधन निर्मिती आणि विचारमंथन केलं जातं. त्यानंतर मग मराठी आणि गणित विषयाची अध्ययन स्तरानुसार साधन निर्मिती केली जाते आणि पुढील जे टप्पा असेल तो वरिष्ठ तज्ज्ञ गटामार्फत साधनांचं पुनरावलोकन आणि आवश्यक सुधारणा केल्या जातात आणि यामध्ये राज्यातील सर्व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थांमधील काही अधिकारी आणि राज्यभरातील तज्ज्ञ शिक्षकांचा समावेशसुद्धा असतो या प्रक्रियेत. आणि नंतर SCRTच्या सर्व राज्यस्तरीय अधिकाऱ्यांच्या संपूर्ण गटाच्या माध्यमातून या साधनांचं पुनरावलोकन आणि आवश्यक सुधारणा करून राज्य शैक्षणिक संशोधन परिशिक्षण परिषदेमध्ये अंतिम मान्यता दिली जाते आणि ते अंतिम मान्यतेच्या नंतर ते साधन प्रत्यक्ष चाचणीसाठी उपलब्ध करून दिलं जातं. हे आपल्याला शिक्षक म्हणून आणि अधिकारी म्हणून माहिती असावे म्हणून या सर्व अपडेट आपल्याला या ठिकाणी मी आज दिलेले आहेत. आपण निश्चितच या अपडेटच्या माध्यमातून नवीन माहिती समजून घ्या. निपुण महाराष्ट्र ॲपच्या मदतीने पुढील काळामध्ये होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती जाणून घ्या. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.